सगळ्यांनी जरांगे पाटलांना एकटं पाडण्याचा कोंडीत धरण्याचा प्रयत्न चालू आहे। पण मला एवढं सांगायचं की सगळी अख्खी महाराष्ट्रातला सकल मराठा समाज आणि सर्व मराठी जनता जरांगे पाटलांच्या सोबत आहे आणि सोबत राहील। बस इतकं सांगायचं, जरांगे पाटील कधीच एकटे नाही तर एकटे असणार नाही। जय जिजाऊ जय शिवराय। या खाताचं करायचं काय? खाली मुठं वर पाय. या खाताचं करायचं काय? खाली मुठं वर पाय. या नेत्यांचं करायचं काय? खाली मुठं वर पाय. तर आता आपण सर्वांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे काढले, लाखाचे मोर्चे काढले। त्यावेळेस त्यांच्या कन्या खासदार असतात, त्यावेळेच्या खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या होत्या मराठा आरक्षणापेक्षा इतर कामं सुद्धा महत्वाची आहेत। त्यांना जर इतर कामाची काम महत्वाची असते तर मराठा आरक्षण दिले तर त्यांचा दृष्टिकोन कळतो, त्यांना मराठा मताची गरज असं वाटतं। पण सगळा मराठा समाज बाकीच्या वतीनं आम्ही सांगू शकतो की महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याला मराठा समाजाशिवाय पर्याय नाही, मराठा समाजाच्या मताशिवाय पर्याय नाही। त्यांनी हे लक्षात घ्यावं की इतर ओबीसीच्या नेत्यांच्या दबावाला बळी पडून असं मराठा समाजाच्या विरुद्ध कुठलंही वक्तव्य करू नये, वागू नये। आणि आपण ज्या मराठा समाज म्हणून जन्माला आलो तर मराठा जन्माला जावं, जातीसाठी माती खावी असं म्हणतात। इतर समाजाची लोक जातीसाठी माती खातात, पण आपण जातीच्या नावानं सोने खाल्ले हे लक्षात घ्या। त्याच्याप्रमाणे म्हणून आपण सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक आर्थिक मदत त्या कुटुंबाला द्यायची म्हणून बरेचसे लोकांनी आपल्या पोरांनी पैसे जमा केले आणि अनेक नेत्यांनी समजा तानाजी सावंत सारख्या माणसांनी आणि ते आपल्या मतदारसंघातले नाहीत किंवा काय नाहीत तरी पण त्यांनी त्यांच्या घरी जाऊन पुण्याला त्यांच्या घरी जाऊन त्यांनी 5 लाखाची मदत केली आणि त्यांच्या मुलींची आणि मुलाचा शिक्षणाचा खर्च उचलला। आपल्या आमदारांनी राजाभाऊ राऊत यांनी 1 लाखाची न सांगता एकदम फोटो सुद्धा न घेता त्यांनी या कुटुंबाला 1 लाखाची मदत केली। पण अनेक आपल्या कार्यकर्त्यांनी सकल मराठाच्या ओमराजे निंबाळकर यांना फोन लावले, ते इलेक्शनच्या अगोदर प्रत्येकाचे फोन उचलत होते, पण आता त्यांचा PA फोन उचलतो आणि साहेब इथं नाहीत म्हणून सांगतो आणि अशी मदत आम्ही देऊ शकत नाहीत वगैरे असे काही वक्तव्य अनेक कार्यकर्त्यांच्या कानावर त्यांनी आलेले आहेत। तर आता ह्या आणि विशेष म्हणजे ओमराजे निंबाळकरांनी एकदा पहिल्यांदा आवाज उठवला इलेक्शनच्या अगोदर संसदेत लोकसभेत आणि आता म्हणतात आरक्षण होऊ शकत नाही किंवा ह्या माध्यमातून आरक्षण ओबीसीतनं मिळू शकत नाही। तर आता जर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल जर तुम्ही वक्तव्य अशी नालायक वक्तव्य केली तर सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर आव्हान देतो, तुम्हाला अजून एक चान्स आहे। या अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा प्रश्न लोकसभेत मांडा, नाही तर तुम्हाला बार्शी तालुका पूर्णपणे बंद आम्ही ही मराठा समाजातर्फे आज जाहीर करतो। परत तुम्हाला कुठल्या गावात जर तुम्ही दिसलात तर मराठ्यांच्या चपल्या आहेत आणि तुमचं तोंड आहे, एवढं लक्षात ठेवा। मी या माध्यमातून आणि डेटेच्या कुटुंबाला अजून एकदा सांगतो, तुम्हाला नम्रपणे आवाहन करतो, आमचा तो अत्यंत गरीब कार्यकर्ता आहे, त्यांना आर्थिक मदत करा असं मी आवाहन करतो। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। प्रत्येकाने रुपया म्हणा 1 लाख म्हणा 5 लाख रुपये सडळ हाताने देठे साहेबांना मदत केलेली आहे। तुम्हाला आमचं गळ्यातलं ताईद म्हणून आम्ही तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्याचा लोकसभेचा अध्यक्ष म्हणून दिल्लीच्या तख्तावर पाठवलेलं आहे आणि तुम्ही आमचं जर असं पिळवणूक करत असेल तर तुमचा जाहीर निषेध करतो आणि तुम्ही आपण शांत मनानं गपचीप राहावं आहे। दुसरी माझी कळकळीची विनंती आहे मराठा विद्यार्थ्यांना, सर्व जाती धर्मातल्या धनगर समाजांना, मित्रांनो आपण सगळे एक आहे बरं का। हे वरचे जे आहेत ना 4-5% भुजबळ असतील सगळ्याच असतील, नावं घ्यायची नाहीत मला। हे काय करायला लागलेत, चिमण्याचा थवा असतो, कावळ्याचा थवा असतो, शेळ्यांचा असतो, जनावरांचा असतो। हे 4-5 दाणे एकामेकाकडे टाकले की वेचायचं काम करतात ते, आणि ज्याला नाही मिळालं की ते एकामेकाच्या अंगावर उड्या मारतात। त्याप्रमाणे हे भाडे सर्कस बघतात आपला। तरी ओबीसी मधल्या सर्व घटकांना, धनगर ओबीसी सगळे मराठा असतील, कुणीही भांडण तंटा करू नका, सर्व आपण बंधू भाऊ आहोत। आपल्याला आरक्षण 50%च्या आतच घ्यायचंय।
तरी सर्वांनी या पुढाऱ्यावर यांच्यावर कुणावर लक्ष देऊ नका. स्वतः आपण सर्वजण भाऊ आहेत त्या हिशोबाने सर्वांनी सहकार्याची भूमिका करा. आणि आपण खरंच मी तुम्हाला सांगतो कळकणी डोळ्यातनं पाणी होतंय. देठे साहेबांनी जे केलंय ते पुढील माझे सर्व सहकारी कार्यकर्ते यांनी करू नका. तुम्हाला पैशाची गरज असेल तर आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या 2-2 एकरवाल्या माणसाला तुम्ही आज 1000 रुपये मागा, 1000 रुपये मागा, मी द्यायला लावतो. मी सगळ्यासमोर मी ग्वाही देतो. मला पहिलं 2000 मागा, मी तुम्हाला पहिल्यांदा देतो. पण आत्महत्या असला ठोस उपाय घेऊ नका. आपली मुलं बाळासाठी तर आपण करायला लागलो मित्रांनो. ही आपण ह्याला कशाला भेटाय डरपोकळे करू नका. त्यांना भिवू नका. भिलं की आपला संसार उद्ध्वस्तय. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. या खासदाराचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. या खासदाराचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ की जय. तुमचं आमचं नातं काय? अरे कोण म्हणतंय देत नाही? कोण म्हणतंय देत नाही? मराठा समाजाला पाठिंबा द्या. मी तत्वानी भांडा लागलेले हिंसा जी आहे मी तत्व तोडायचं नाही. कुणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. ती आपलं सगळे मराठा समाजाला मिळलंच पाहिजे. का पहिलं होतं की निजामच्या काळात, आता काय नाही. निजामने दिलं ओबीसी, मराठा लाख मराठा म्हणून मोठे काढा. ही त्याशिवाय देणार नाही. त्यांची जाग उघडी करा. हे झोपलेले आहेत त्यांना उठवा. हे हरामखोर आहेत सगळे. एक मराठा लाख मराठा. एक मराठा लाख मराठा. एक मराठा लाख मराठा. एक मराठा लाख मराठा. मराठा समाजाची आठवण नव्हती. आपण कुठल्या समाजाचे आहोत हे जरा माहीत नव्हतं का? तरी पण ओबीसीच्या नेत्यांच्या दबावाला बळी पाडून त्यांनी तो GR काढला. आणि त्यात मराठा समाजाचे हक्क असताना, मराठा समाजाची त्या जागा असताना त्यांनी काय केलं की बाकीच्या जाती त्यामध्ये घातल्या. आणि तोपासून मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिला. सर्वात मोठं पाप त्यांनी केलंय. सर्वात मोठं पाप त्यांनी केले. नंतर ते पुन्हा कधीही आरक्षणाबद्दल बोलले नाही किंवा कुठल्याही मागे मागे रोहित मागे मागे. पवार